नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला संतोष रिकामे यांनी पाठवलेला असून सदरील अनुभव आई सप्तशृंगीच्या बाबत आलेला आहे. मंडळींनो, हे जग निर्माण झालं आहे 2 तत्वांपासून, एक पुरुष तत्व आणि एक स्त्री तत्व. हे स्त्री तत्व आहे ना, ते जगत जननी मातेचं, ज्या पृथ्वीची म्हणजे धरणी मातेची आपण पूजा करतो, ती धरणी माता देखील याच तत्वाची. या जगात जन्माला आलेली प्रत्येक स्त्री या जगत जननीचं प्रतिरूप आहे. प्रत्येक जन्माला आलेल्या पुरुषामध्ये देखील स्त्री तत्वाचे अंश आहेत. या जगत जननीने जगाच्या उद्धारासाठी या पृथ्वीवर अनेक अवतार घेतले, अनेक जीवांचं कल्याण केलं. भारतामध्ये 51 शक्तिपीठं आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या 51 शक्तिपीठांमधील 3.5 शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची आई महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजाभवानी माता, माहूरगडाची आई रेणुका माता आणि सप्तशृंग गड निवासिनी आई सप्तशृंगी ही अर्धपीठ म्हणून ओळखली जाते. अशी ही 3.5 शक्तिपीठं. मंडळींनो, आज आपण याच 3.5 शक्तिपीठांमधील अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी आईचा अनुभव ऐकणार आहोत. नमस्कार, माझं नाव संतोष. असं म्हणतात, आयुष्य हे देवाने गुंफलेलं सुंदर जाळं आहे, ज्यामध्ये कधी सुखाचे धागे असतात तर कधी दुःखाच्या गाठी, कधी आशेची पालवी असते तर कधी निराशेची किनार. या सगळ्यामध्ये जगत असताना मनुष्याला फक्त एका दैवी शक्तीचा आधार असतो, ज्याच्यामुळे तो या आयुष्यात सुख शोधत असतो. पण जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण होतं, त्या सुखाच्या जाळ्यामध्ये तो असा काही गुरफटत जातो का ज्या देवीने त्याला हे सगळे सुखाचे क्षण अनुभवायची संधी दिली, तिलाच तो विसरतो. त्या देवीचं अस्तित्व तो विसरून जातो आणि मग सुरू होते दुःखाची आणि संकटांची भयान रात्र. तो काळ माझ्यासाठी भरभराटीचा होता. पेशाने मी व्यापारी आहे. छोट्या मोठ्या व्यवहारांचा व्यापारी असलेला मी आई सप्तशृंगी मातेचा भक्त आहे. आई सप्तशृंगी आमच्या परिवाराची कुलस्वामिनी. फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या आधीच्या सगळ्या पिढ्यांवर आईची निस्सीम माया होती. वेळोवेळी संकटात असताना आमच्या परिवाराला, परिवारातील सगळ्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आईने संकटातून बाहेर काढलं. नशिबानं माझी बायको शांता ही देखील आईची भक्त होती, माझ्याहून काकणभर जास्तच. रोज सकाळी उठून ती आंघोळ करून आईची पूजा करायची, वेगवेगळी सुगंधी फुलं वाहायची, सुंदर सुवासाची धूप आरती करायची. आमच्या परिवारात ही एक परंपरा कितीतरी पिढ्यांपासून चालू होती आणि शांताने देखील ही परंपरा चालू ठेवली होती. न चुकता ही परंपरा ती नित्यनियमाने चालवत होती आणि ती परंपरा म्हणजे आई सप्तशृंगी देवीची ओटी. शांताची मनापासून श्रद्धा होती. जोपर्यंत आई सप्तशृंगी देवीची ओटी आपण रोजच्या रोज भरतो, तोपर्यंत आपल्या परिवारावर आई सप्तशृंगी वाईट नजरही पडून देणार नाही. सगळ्या संकटांपासून आपलं रक्षण करेल. त्यामुळे रोजची पूजा झाल्यानंतर शांता आईची ओटी भरायची. ओटीमध्ये आईची नेहमीची वस्त्र, वेगवेगळी धान्य, एखादं फळ, सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र, हळदी कुंकू, एक श्रीफळ, एक फुलांची वेणी
आणि काचेच्या 2 हिरव्या बांगड्या असायच्या. आईच्या कृपेने माझ्या व्यापारात भरभराट चालू होती. प्रत्येक व्यवहार यशस्वी व्हायचा. पैसा पाण्यासारखा खेळत होता. गरिबीचे दिवस संपले होते. सुखाचे, आनंदाचे दिवस सुरू झाले. बंगला म्हणू नका, गाडी म्हणू नका, कशाची कमी नव्हती. दागिन्यांनी, कपड्या लत्यांनी सगळं घर ओसांडून वाहत होतं. आणि या सगळ्या गोष्टी मला फक्त माझ्या मेहनतीने मिळाल्या. मी कष्ट केलं म्हणून सारं उभं राहिलं. हळूहळू अशी माझी धारणा व्हायला लागली. थोडक्यात काय तर माझ्यामध्ये अहंकाराचा शिरकाव झाला. पण या सगळ्या श्रीमंतीमध्ये शांता मात्र विचलित नव्हती. तिचा ठाम विश्वास होता, घरात जे काही सुख, आनंद, शांती नांदत आहे ती आई सप्तशृंगी देवीमुळे. किती पैसा आला तरी तिची भक्ती कमी झाली नव्हती. ती रोजच्या रोज देवीची पूजा करे. आईची ओटी भरल्याशिवाय ती अन्नाचा कणही घेत नव्हती. आणि त्यानंतर आमचा हा विश्वास आमच्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगामुळे अजून ठाम झाला. त्या दिवशी सकाळी काळूराम शेठ मला भेटायला घरी आले. काळूराम शेठ अचानक घरी कसे काय आले याचं जरा आश्चर्यच वाटलं. त्यांच्यासोबत एक माणूस होता. नेहमी जो माणूस काळूराम शेठसोबत असतो हा तो नव्हता. त्याच्या अंगावर काळा शर्ट, काळी पॅन्ट होती आणि गळ्यात काळा मफलर. मला थोडं विचित्र वाटलं, पण माझे जास्त लक्ष त्याच्याकडं गेलं नाही. कामाची बोलणी झाल्यावर काळूराम शेठ जायला निघाले. दरवाजात काही वेळ घुटमळले आणि त्या माणसासोबत काहीतरी बोलू लागले. मी काय झालं असं विचारलं तेव्हा काळूराम शेठ म्हणाले, यांना बाथरूमला जायचंय, पण तुम्हाला विचारायला काचकूच करत आहे. मी म्हटलं, अरे एवढं काय त्यात, आतमध्ये डाव्या बाजूने जा. तो माणूस आतमध्ये गेला. अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला होता त्याला. थोड्या वेळाने तो परत आला आणि शेठ व तो माणूस निघून गेला. ती दोघंजणं निघून गेल्यानंतर आम्ही आमच्या कामामध्ये गुंतलो. माझी मुलगी शोभा थोड्या वेळाने आंघोळीला बाथरूममध्ये गेली आणि त्यानंतर मी कामानिमित्ताने बाहेरगावी गेलो होतो. वेळ दुपारची होती. शांता आतल्या खोलीत काहीतरी काम करण्यात मग्न होती. सवयीप्रमाणे तोंडी देवीचं गाणं पुटपुटत होती आणि शोभा हॉलमध्ये खेळत होती. शोभाचं वय अवघं 10 वर्ष. ती एका बाहुलीसोबत खेळत एकटीच बसली होती. थोड्या वेळाने शांता शोभाला जेवण करण्यासाठी बोलवायला बाहेर हॉलमध्ये आली. शोभा शांताकडे पाठमोरी बसली होती. पाठमोऱ्या शोभाकडे शांता कौतुकाने पाहत होती. वय लहान असलं तरी वयाच्या मानाने आमची मुलगी शोभा हुशार होती. कुठलीही गोष्ट लगेच आत्मसात करण्याची कला तिच्यामध्ये होती. लवकर बोलायला लागली होती. हा सगळा विचार करत असताना अचानक शांताच्या लक्षात आलं, शोभा एकटी काहीतरी बडबडत आहे. मला करायची आहे तुझ्यासोबत मैत्री. जाऊ नकोस ना. मला तू आवडली आहेस. नको ना जाऊस. असं काय करतेस? थांब थांब, मी तुला केस विंचरून देते. ही वाक्य कानी पडताच शोभा बाहुलीसोबत खेळण्यात एवढी रमली आहे का ती तिच्यासोबत गप्पा मारू लागली आहे. शांता कौतुकाने शोभाच्या समोर आली आणि समोर जे पाहिलं ते पाहून शांताच्या पायाखालची जमीनच सरकली. कौतुकाची थाप द्यायला आलेल्या शांताच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं. शोभाने तिच्या डाव्या हातामध्ये बाहुली पकडली होती आणि उजव्या हातामध्ये खेळण्यातला कंगवा. ती त्या कंगव्याने बाहुलीचे केस विंचरत होती, पण बाहुलीच्या डोक्यावरचे केस हे शोभाचे होते.
शोभाचे कापलेले केस बाहुलीच्या डोक्यावर लावलेले होते आणि शोभाचे कापलेले केस आजूबाजूला पडलेले दिसत होते. शोभा पाय अस्वस्थ पसरवून एक नजर त्या बाहुलीकडे पाहून सारखी बडबडत होती, मला करायची आहे तुझ्यासोबत मैत्री, जाऊ नकोस, मला तू आवडली आहेस, नको ना जाऊस, असं काय करतेस, थांब, मी तुला केस विंचरून देते. शोभाचं हे वागणं पाहून शांता खूप घाबरली. तिने जोरजोरात शोभाला तिच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. शोभा, ए शोभा, आईकडे बघ, अगं आई हाक मारतेय तुला, इकडं बघ. शांताच्या हाकेकडे शोभाचं अजिबात लक्ष नव्हतं. ती एका वेगळ्याच जगात गेल्यासारखी वागत होती. थोडक्यात काय तर वेगळ्याच जगातच हरवली होती म्हणा. शांताला भीतीमुळे काही सुचत नव्हतं. शोभा अशी का वागत आहे हे तिला समजत नव्हतं. ती शोभाला जोरजोरात हाका मारत होती, पण काही केल्या शोभाचं लक्ष तिच्याकडे जात नव्हतं. अचानक शांताचं लक्ष लेकीच्या गळ्याकडं गेलं. शोभाच्या गळ्यात आई सप्तशृंगीचा फोटो असलेलं लॉकेट नव्हतं. आता मात्र शांताची भीतीने गाळण उडाली. ती पळत बाथरूमकडे आली. आंघोळीला गेल्यावर शोभाने गळ्यातलं आई सप्तशृंगीचा फोटो असलेलं लॉकेट काढून नळावर अडकून ठेवलं होतं. या आधीही कितीतरी वेळा शोभाला ते लॉकेट काढू नको म्हणून शांताने बजावलं होतं, पण शोभाला सवय होती, आंघोळीला गेली का ती आधी लॉकेट काढून ठेवायची. शांताला त्याचबरोबर बाथरूमच्या फरशीवर कापलेली केस दिसली. कसलं तरी लाल पाणी सांडलेलं होतं आणि एका कोपऱ्यात लिंबू पडलेलं होतं. कापलेले केस आणि त्या लिंबाकडे एक नजर टाकून शांताने घाबरत घाबरत ते लॉकेट हातात घेतलं आणि तशीच पळत बाहेर आली. एव्हाना शोभाचं ते बडबडणं थांबलं होतं. ती मान खाली घालून शांत बसली होती. शांता हळूहळू शोभाच्या जवळ गेली आणि तिने शोभाच्या खांद्यावर हात ठेवला. शोभाला म्हणाली, शोभा बाळा, माझ्याकडे बघ बरं, आईकडं बघ एकदा. शोभाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शांताने परत एकदा तिला नावाने हाक मारली आणि अचानक शोभाने शांताकडे मान वळवली. यावेळी शोभाचे डोळे लाल झाले होते आणि चेहऱ्यावर प्रचंड राग होता. भीतीने दचकून शांता 2 पावलं मागे सरकली. आपल्यासमोर आपली मुलगी शोभा नाही हे तिला समजलं. क्षणाचाही विचार न करता आणि न घाबरता शांताने शोभाला उचललं आणि धावतच आतल्या देवघराच्या खोलीत गेली. शोभाला देवघरासमोर बसवलं आणि जोरजोराने आई सप्तशृंगीचं नाव घ्यायला लागली. सप्तशृंगी गडनिवासिनी आई सप्तशृंगी माता, धाव धाव, तुझी भक्त संकटात सापडली आहे, आता तूच तारणहार. आई, आज पाठ फिरवू नको, मला तुझी गरज आहे, धाव आई धाव. आई सप्तशृंगी माते की जय. आईच्या नावाचा गजर करत असताना शांताचं लक्ष समोर देवघरात असलेल्या आई सप्तशृंगीच्या मूर्तीकडे गेलं. तिला तिथे 4 दिवस जुनी ओटी दिसली. मासिक धर्मामुळे 4 दिवस झाले आई सप्तशृंगीची ओटी भरली नव्हती. शोभा लहान असल्यामुळे शांता माझ्या मागे लागली होती. आईची ओटी मी भरावी असं मला सांगत होती, पण मी माझ्या कामाच्या व्यापात एवढा गुंतून गेलो का तिच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केलं. मला माझ्या कामापुढे काहीच दिसत नव्हतं. पिढी दर पिढी चालत आलेली परंपरा थांबत आहे याची देखील मला पर्वा नव्हती. शांता मनोमन आई सप्तशृंगीची माफी मागत होती.
आमच्या चुकीची शिक्षा आम्हाला दे, पण माझ्या मुलीला काही होऊन देऊ नकोस, असं विनवत होती. शांता बेभान होऊन आई सप्तशृंगी मातेला हाका मारत होती. तिने शोभाला घट्ट छातीशी पकडून ठेवलं आणि अविरत आई सप्तशृंगीचं नाव घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात तिच्या कानावर शब्द पडले, जोगवा वाढ माई. माई, कोणी आहे का घरात? बघ, तुझं भाग्य उजळलंय. जोगतीन आली तुझ्या दारी. जोगतिनीला जोगवा वाढ माई. जोगतिनीची ओटी भर माई. हे शब्द कानावर पडताच शांताला दूर अंधारात एक आशेचा किरण दिसला. जोगवा वाढ माई. जोगतिनीचे ते शब्द कानावर पडल्यावर तिला संकटकाळी आई सप्तशृंगी माताच धावून आली असं जाणवलं. शांताने शोभाला देव्हाऱ्यासमोर बसवलं आणि धावतच ती बाहेर आली. दारात एक जोगतीन उभी असलेली दिसली. अंगामध्ये हिरवी साडी, लाल रंगाची चोळी, चोळीला सोनेरी झालर होती आणि कमरेला देखील रेशमी झालर बांधलेली होती. हातामध्ये हिरव्या बांगड्यांचा चुडा भरलेला होता. गळ्यामध्ये कवड्यांची माळ, कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेला. दोन्ही भुवयांच्या मधोमध हळदीने लांब लचक नाम ओढला होता. केस मोकळे सोडलेले होते आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू होते. डोक्यावर टोपली धरली होती. टोपलीमध्ये मोरपंखाचं छोटं सिंहासन, त्यामध्ये मऊ मखमली गादी होती आणि त्या गादीवर आई सप्तशृंगी मातेची छोटी मूर्ती होती. मूर्तीच्या पायाशी हळदी कुंकू वाहिलेलं होतं. फुलं अर्पण केलेली होती. कवड्यांची माळ त्या छोट्या सिंहासनाभोवती गुंडाळलेली होती. जोगतिनीचं ते भव्य आणि रम्य रूप पाहून शांता तिच्या पाया पडली आणि तिला गाऱ्हाणं घालू लागली. आई, तुझ्या या लेकीला या संकटातून वाचव. या अनामिक संकटातून माझ्या मुलीला सोडव आई, असं बोलून शांता मोठमोठ्याने रडू लागली. शांताच्या डोळ्यातील पाण्याने जोगतिनीच्या पायावर जणू जलाभिषेक झाला होता. जोगतिनीने शांताला उठवलं. उठ माई, नको रडूस, अश्रू पुसून टाक. अगं आई आहे ना, बघ माझ्या डोक्यावर. जिचा भार माझ्या डोक्यावर आहे तिने स्वतः या जगाचा भार तिच्या खांद्यावर घेतलाय. तिच्यावर विश्वास ठेव. तुझी सगळी संकटं तिच्या पायावर घाल. शांताने आपले डोळे पुसले. तिला आता बराच धीर वाटू लागला. ती जोगतिनीला घेऊन आत शोभाजवळ गेली. जोगतिनीला घरात आलेलं पाहताच शोभा जोरजोरात हातपाय झाडायला लागली. मोठमोठ्याने ओरडू लागली आणि भसाड्या भेसूर आवाजात बोलू लागली. ए, जा जा, तू का आलीस इथं? जा, मी नाही सोडणार हिला. आता हे माझं झाड आहे. जा, जातेस का नाही? जा म्हटलं ना. असं बोलून शोभा गुरगुरू लागली. शांता परत रडायला लागली. ती शोभाकडं जाऊ लागली. तेवढ्यात जोगतिनीने तिचा हात पकडला आणि पुढे जाऊ नकोस असा इशारा केला. जोगतिनीने आपल्या डोक्यावरची टोपली खाली उतरवली आणि टोपलीमधलं आई सप्तशृंगी मातेच्या पायाजवळचं कुंकू हातात घेतलं आणि शोभाच्या जवळ जाऊ लागली. तशी शोभा बिथरली, जोरजोरात ओरडू लागली आणि हातपाय जमिनीवर आपटू लागली. ए, तुला सांगितलं ना, लांब हो, लांब हो माझ्यापासून, जा. जोगतीन जवळ येत आहे हे पाहून शोभा दूर पळणार इतक्यात जोगतिनीने शोभाचा हात पकडला. तिला स्वतःजवळ खेचलं आणि हातातल्या कुंकवाने शोभाच्या कपाळावर मळवट भरला. तशी शोभा खूप जोरात किंचाळली. तिच्या शरीरात आगीच्या जणू अनेक ज्वाला पेटल्या आहेत असं तिला जाणवलं. शांताला हे सगळं पाहावत नव्हतं.
ती एकसारखी रडत होती. आता जोगतिनीने टोपलीमधील कवड्यांची माळ काढली. त्या कवड्यांच्या माळेला मध्यभागी आई सप्तशृंगीची छोटीशी चांदीची मूर्ती होती. जोगतिनीने ती कवड्यांची माळ शोभाच्या गळ्यात घातली आणि शोभाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू लागली. शांत हो पोरी, शांत हो. बघ तुझी माय कशी रडते बघ. तिला नाही पाहावं तुझे हाल. शांत हो आता. कवड्यांची माळ जशी गळ्यात पडली तशी शोभा कमालीची शांत झाली. ती ओरडायची बंद झाली. हातपाय जमिनीवर मारायचे तिने थांबवले आणि शांतपणे जोगतिनीच्या कुशीत झोपली. अचानक खूप शांतता पसरली. काळ्या ढगांची गर्दी बाजूला होऊन लख्ख सूर्यप्रकाश पडावा असं वाटू लागलं होतं. सगळीकडे मंगलमय आणि प्रसन्न वातावरण वाटू लागलं. एवढ्यात मी घरी आलो. शांताने जे काही घडलं ते माझ्या कानावर घातलं. माझा यावर विश्वास बसेना म्हणून मी धावत बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जे काही दिसलं ते पाहून मी सुद्धा घाबरलो. बाथरूमच्या कोपऱ्यात मला देखील लिंबू पडलेला दिसला. मी तो लिंबू फेकून द्यायचा म्हणून उचलायला गेलो. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, थांब पोरा, त्याला असा हात लावू नकोस. करणी केलेला लिंबू आहे तो. हे ऐकून माझा हात जागेवरच थांबला. मी 2 पावलं मागे सरकलो. शोभाला रूममध्ये झोपवून शांता आणि जोगतीन बाथरूमजवळ आल्या. जोगतिनीने येताना आई सप्तशृंगी देवीच्या पायाजवळचं फूल आणलं. ते 1-2 मिनटं नाकाजवळ धरलं आणि डोळे मिटले. काही क्षणात ते फूल त्या लिंबावर फेकून मारलं. असं करताच आम्हाला तिथे एक कुबट वास पसरल्याचं जाणवलं. त्यानंतर जोगतिनीने त्या लिंबावर पाणी ओतलं. थोड्या वेळातच त्या लिंबाचा रंग काळसर पडू लागला. आता जोगतीन मला म्हणाली, हां उचल आता तो लिंबू आणि लांबवर फेकून ये. लक्षात ठेव, लिंबू फेकून दिल्यावर मागे न पाहता सरळ घराकडं यायचं आणि पायावर पाणी घ्यायचं. त्या टोपलीमधलं आईच्या पायाजवळचं कुंकू कपाळाला लाव. जोगतिनीने सांगितल्याप्रमाणे मी तो लिंबू दूरवर फेकून आलो. येताना कटाक्षाने मागे वळायचं टाळलं. घरी आल्यावर पायावर पाणी घेतलं आणि कपाळावर टोपलीमध्ये आईच्या पायावरचं कुंकू होतं ते लावलं. त्यानंतर मी जोगतिनीला म्हणालो, आई आज तू होतीस म्हणून वाचलो बघ. तुझ्यामुळे माझी मुलगी या संकटातून सुटली. बोल आई, काय देऊ तुला? काय हवंय? पैसा? एखादा दागिना? सुंदर कपडा? बोल, तुला काय हवं आहे? हे ऐकून जोगतीन मोठमोठ्याने हसू लागली. काय रे पोरा, आईची माया आणि भक्ती विकत घेऊ पाहतोयस का काय? मी म्हणालो, तसं नाही, पण जोगतिनीने हात वर करून मला मध्येच थांबवलं. अरे, मी जोगतीन आहे. संसाराच्या या मोहमायेतून मी कधीच विरक्त झालेली आहे. हा पैसा, कपडालत्ता, हे दागिने, हे सगळे क्षणिक मोहाचे आणि काही काळाचे सोबती. सदा सर्व काळ चिरंतर टिकून राहते ती भक्ती. आणि या सांसारिक मोहापायी पदरात पडते ती निराशा आणि संकट, जशी आज तुझ्या दारात आली. न समजून मी आणि शांता जोगतिनीकडे पाहू लागलो. अरे, तुझ्याकडे आलेला पैसा, दागिने, बंगला, संपत्ती हेच तर सगळ्याचं मूळ आहे. तुझ्या व्यवसायात होणारी भरभराट खुपली कोणाच्या तरी डोळ्यामध्ये आणि केली करणी त्याने. संपत्ती गेली तर ती परत मिळवता येते, पण परिवारावर जर हल्ला केला तर तू मुळापासून उद्ध्वस्त होशील हे त्या करणी करणाऱ्याला माहीत होतं.
म्हणून त्याने बरोबर डाव साधला आणि त्याने बरोबर तुझ्या मुलीला या करणीच्या जाळ्यात ओढलं. आणि तू काय केलंस रे पोरा? या मोहापायी जगाची तारणहार असणाऱ्या आई सप्तशृंगी मातेची कास सोडून दिलीस. तिची ओटी भरणं तुला जड झालं होतं का? अरे, अशा पैशा पाण्याने आई प्रसन्न होत नाही रे पोरा. ती फक्त शुद्ध भक्तिभावाची भुकेली आहे. आता मात्र माझे डोळे लख्ख उघडले. क्षणिक मोहापायी आणि संपत्तीच्या खोट्या अहंकारापायी मी काय चूक करून बसलो होतो हे आत्ता मला जाणवलं. मी त्या जोगतिनीच्या पायावर डोकं टेकवलं आणि तिची माफी मागितली. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला. शांता हात जोडून बोलू लागली. आई, असं म्हणतात जोगतिनीकडून आई सप्तशृंगीची कथा ऐकणं खूप भाग्याचं असतं. ते भाग्य आम्हाला लाभू दे आई. जोगतीन प्रसन्न हसली आणि म्हणाली, ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अहंकारी आणि क्रूर कर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवासह अन्य सर्व देवतांनी आदिशक्तीचं आवाहन केलं. आदिमायेच्या विविध शक्तिरूपांनी तब्बल 9 दिवस महिषासुरासह अनेक असुरांशी युद्ध केलं आणि प्रचंड युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून अश्विन शुद्ध दशमी, विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जाऊ लागला. नवरात्र म्हणजे देवीच्या शक्ती स्वरूपाचं पूजन, उपासना, आराधना, नामस्मरण करण्याचा प्रेरणादायक कालावधी. भागवत पुराणातील उल्लेखानुसार देशभरात 108 शक्तिपीठं आहेत. त्यातील महाराष्ट्रात आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठं. ही 3.5 शक्तिपीठं म्हणजे ओमकाराचं सगुण रूप आहे. ओमकारामध्ये 3.5 मात्रा आहेत. अकारपीठ माहूर, उकारपीठ तुळजापूर, मकारपीठ कोल्हापूर आणि ऊर्ध्वमात्रा सप्तशृंगी. सप्तशृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, म्हणून ते अर्धपीठ. 3.5 शक्तिपीठांपैकी याच सप्तशृंगी पर्वतरांगांवर देवीने महिषासुराचा वध केल्याचं सांगितलं जातं. हे देवीचं मूळ पीठ मानलं जातं. सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचं ओंकार स्वरूप समजण्यात येतं. शुंभ निशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तींच्या असुराचा नाश केल्यावर तप साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केलं अशी मान्यता असल्याचं सांगतात. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असंही म्हटलं जातं. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप इथं पाहायला मिळतं. ही देवीची मूर्ती स्वयंभू आणि भव्य आहे. गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिपलेली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधं म्हणजे शस्त्र धारण केली आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदी देवांनी आपापली शस्त्र आणि अस्त्र देवीला दिल्याचं सांगितलं जातं. असं बोलून जोगतिनीने डोळे मिटून घेतले आणि ध्यानस्थ झाली. थोड्या वेळाने डोळे उघडून आम्हा दोघांकडे पाहू लागली. शांताने न राहून विचारलं, आई, तू आज वेळेवर आली नसतीस तर माझ्या मुलीसोबत काय झालं असतं याची मी कल्पनाही करू शकत नाही. मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. यावर जोगतीन म्हणाली, पोरी, तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं असेलच,
तर माझी खना नारळानं ओटी भर. मला जेवायला दे, तुझ्या हाताने मला मनसोक्त जेवू दे. मला बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, गोड शिरा आणि शेंगदाण्याची चटणी दे. हे ऐकून शांता आनंदाने स्वयंपाकघरात गेली. मन लावून जोगतिनीसाठी सगळा तिच्या आवडीचा स्वयंपाक केला. मोठ्या प्रेमानं तिला जेवू घातलं. तिची खना नारळानं ओटी भरली. आम्ही तिच्या पायावर डोकं ठेवून तिचा आशीर्वाद घेतला. जोगतीन निघताना आमच्या देवघराजवळ आली. तिथे ठेवलेली आई सप्तशृंगीची जुनी ओटी तिने स्वतःजवळ घेतली आणि शांताने तिची भरलेली ओटी आई सप्तशृंगीजवळ देवघरामध्ये ठेवली. एकदा आमच्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य करून काहीही न बोलता निघून गेली. आम्ही दोघं एकमेकांकडे आश्चर्याने पाहत राहिलो. मंडळींनो, आज या गोष्टीला 20 वर्ष झालीत. वयोमानामुळे आता मला आणि शांताला देवीची पूजा करण्यात मर्यादा येतात. पण आमची मुलगी शोभा रोज मोठ्या भक्तिभावाने आई सप्तशृंगी देवीची पूजा करते. तिची ओटी न विसरता भरते. आईच्या आशीर्वादाने आज तिचं लग्न एका सुस्वभावी आणि चांगल्या मुलासोबत झालं आहे. आणि राहिला प्रश्न आमच्याविषयी वाईट करणाऱ्याचा, तर आम्ही याचा विचार देखील केला नाही. हा सगळा भार सप्तशृंगी मातेच्या पायावर सोडून आम्ही निर्धास्त झालो. कारण आम्हाला या प्रसंगातून जाणीव झाली, आमच्याविषयी कोणी कितीही वाईट विचार करू दे, करणी करू दे, दृष्टबाधा टाकू दे, पण आपली भक्ती जर निस्सीम आणि श्रद्धेने होत असेल तर परमेश्वर आपली साथ कधीच सोडत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्यासाठी हजर असतो. आणि या अनुभवावरून मला हेही समजलं, आपण कितीही श्रीमंत झालो, आपल्याकडे कितीही पैसे आले, संपत्ती आली, तरी हे सगळं क्षणिक आहे. आपली खरी संपत्ती त्या आदिमायेच्या चरणी असलेली आपली भक्ती आहे. आम्हाला ती जोगतीन परत कधीच भेटली नाही, पण तिचा आशीर्वाद आम्हाला आयुष्यभर पुरला. कधी कधी विचार येतो, कोण होती ती जोगतीन? आमच्या मुलीवर संकट आलं असताना कशी काय त्याच वेळी आमच्या घरी आली? का आई सप्तशृंगी स्वतः तिच्या रूपाने आपली ओटी घ्यायला आली होती? काहीही असलं तरी आईची आमच्यावर असलेली माया बघून आजही माझे डोळे पाणवतात. आई सप्तशृंगी मातेचा विजय असो. आई सप्तशृंगी मातेचा उदो उदो. मंडळींनो, तुम्हाला आपला आजचा सत्य अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.